मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। विश्वजित कदम यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने सगळी मांडणी आपल्या पुढे केली आहे। जे चित्र आहे ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। मनातल्या भावना सुद्धा त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आपल्या पुढे मांडलेल्या आहेत। खरं आहे की आपण एक वेगळ्या परिस्थितीमधून जातो आहोत। देश एका वेगळ्या परिस्थितीमधून जातो आहे। महाराष्ट्र राज्य एका वेगळ्या परिस्थितीतून जातो आहे आणि अशा प्रकारच्या यावेळची लोकसभेची निवडणूक सुद्धा एक ऐतिहासिक निवडणूक म्हणून सुद्धा ओळखली जाणार आहे। देश पुढच्या कालखंडामध्ये कसा पुढचा प्रवास देशाचा कसा होणार आहे हे सांगणारी ही निवडणूक आहे। या वळणावरची ही निवडणूक आहे। आपण पाहिलं असेल की आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये 14 साल नंतरची परिस्थितीचं वर्णन विश्वजित कदम यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलं। पूर्वी सुद्धा वेगळी सरकार आली होती। अटल बिहारीजींचं सरकार आलं होतं पंतप्रधान म्हणून, ते सुद्धा आपण पाहिलं होतं। परंतु 14 नंतरचं जे सरकार भारतीय जनता पक्षाचं आलं ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने देशाला नेणारं ठरतं आहे। आज आपल्याला पाहायला मिळत आहे, जग सुद्धा उत्सुकतेने पाहत आहे की या देशामध्ये पुढच्या कालखंडामध्ये लोकशाही राहणार की नाही। ही राज्यघटना पुढच्या कालखंडामध्ये राहणार की बदल हिच्यामध्ये होणार आणि देश पुन्हा एका वेगळ्या वळणावर जाणार काय, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर या निवडणुकीमध्ये ठरणार आहे। म्हणून ऐतिहासिक वळणावरची निवडणूक आपण पाहतो। अलीकडच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस या निवडणुका सुरू झाल्यानंतर सुद्धा पाहतो आहोत, हुकुमशाहीकडे देश जातोय। राज्यघटनेला पायदळी तुडवलं जाते अशा प्रकारची परिस्थिती आहे। मुख्यमंत्री जे आवाज उठवतात त्यांना जेलमध्ये टाकलं जातंय। काँग्रेस पक्ष ज्यावेळेस निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेस त्याची खाते गोठवले जात आहेत। त्यांना कोणत्या प्रकारचा आर्थिक अकाउंट त्यांच्याजवळ नसलं पाहिजे याची काळजी घेतली जाते आहे। ईडीचा वापर असेल, आयटीचा वापर असेल, हे संपूर्ण देशामध्ये वातावरण हे बदलून गेलेलं आहे। दहशतवादाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय। खरं अलीकडचा जरी कालखंड घेतला 10 वर्षाचा विचार करता तरी मणिपूरच्या घटना ज्या घडलेल्या आहेत आणि तिथे ज्या पद्धतीनं आदिवासींवर अत्याचार झाले, महिलांवर अत्याचार झाले, त्यांना नग्न करण्यात आलं, त्यांच्या मागे पूर्णपणे जमाव धावत होतात, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि पुन्हा मारण्यात आलं, हे भयानक चित्र आज देशामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय। आपल्याला दिसतंय की ब्रिजभूषण सारखा खासदार त्यांच्यावर आरोप केले, महिला कुस्तीगीरांनी की ज्यांनी मोठाले मेडल्स मिळवले होते, त्यांनी त्या खासदाराला मात्र काही त्रास झाला नाही। त्या मुलींना मात्र ओढून नेऊन घसरत नेऊन जेलमध्ये टाकण्यात आलं। हे चित्र आज देशाचं निर्माण झालेलं आहे। शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं संपूर्णपणे। पंजाब हरियाणामधले शेतकरी त्यांच्या न्याय हक्काकरता ज्यावेळेस दिल्लीकडे येत होते त्यावेळेस त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकले गेले, अश्रुधूर सोडले गेले। हे चित्र देशामध्ये निर्माण झालेलं आहे आणि अशा वळणावर देश असताना आपल्याला एक काळजी संपूर्ण देशामध्ये सर्व विरोधक एकत्र येऊन इंडिया अलायन्स स्थापना करण्यात आली। आदरणीय सोनियाजी असतील, राहुलजी असतील, आदरणीय खरगे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे एकत्र आलेत आणि त्या पद्धतीने त्यांना एकत्र आणून आज देश वाचवण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता, आपली राज्यघटना वाचवण्याकरता एक शक्ती निर्माण करण्याचं काम या अलायन्सच्या माध्यमातून करण्यात आलं। राज्यामध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही। आपली लोकशाही आघाडी म्हणून आम्ही सरकार म्हणून एकत्र आलो, भारतीय जनता पक्षाला दूर ठेवलं। कशा पद्धतीनं त्यांनी पक्ष तोडले, 50 खोके एकदम ओके ही तर सगळीकडे माहिती झाली आपल्याला।
70,000 कोटीचा आरोप झाला आणि 70,000 कोटीचा आरोप पंतप्रधानांनी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र इकडून तिकडे उडी मारल्यानंतर तो आरोप हवेत उरला. सरकार स्थापन करण्याकरता भ्रष्ट पद्धतीचा मार्गाचा अवलंब भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये करतोय. याच्या बाबतीत सुद्धा पूर्ण नाराजी ही या राज्यामध्ये आहे आणि म्हणून इथे सुद्धा लोकशाही आपली महाविकास आघाडीची स्थापना झाली. सरकार म्हणून काम केलंच, परंतु पुढे ती राहिली पाहिजे असा हा प्रयत्न केला. महाविकास आघाडी आपण स्थापन केली आहे. एकत्र पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातोय. 5 ठिकाणी निवडणुका झाल्या, 5 मतदारसंघांमध्ये विदर्भातल्या. अत्यंत चांगल्या प्रकारचा निर्णय, विशेषतः काँग्रेसच्या जागा तिथं आहेत आणि नाना भाऊचा निर्णय असा दिसणार की कदाचित सगळ्या जागा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळ्या जागा काँग्रेसच्या येणार अशा प्रकारचं चित्र तिथे निर्माण झालेलं आहे. आता उद्या परवा पुन्हा निवडणूक आहे. तिथे सुद्धा आता प्रचाराची फैरी आता शेवट थांबलेली आहे, परंतु तिथे सुद्धा एक वातावरण काँग्रेस करता अनुकूल, आघाडी करता अनुकूल झालेलं आहे. आपल्या कोणत्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला देशाच्या पातळीला रोखायचं आणि राज्याच्या पातळीला रोखायचं हे सूत्र ठेवून आपण काम करतो आहोत, ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्यावेळेस ज्या वेळेस आम्ही राज्य म्हणून हे सगळं नियोजन 48 जागांचं करत होतो, त्यावेळेस एकत्र बसणं साहजिक आहे की 3 पक्ष एकत्र, मित्र पक्ष होते पण त्यांचा विषय नाही, 3च पक्षांचा विषय झाला. मित्र पक्ष मदतीला, 3 पक्षाच्या जागा वाटपाचा हा विषय होता. आणि जागा वाटप करत असताना हे सोपं काम नव्हतं. पहिल्या 30 जागा समजा सहज गेल्या, पण नंतरच्या 18 जागा, 18 वर 5-6 जागा, नंतरच्या 2-3 जागा आणि नंतर मात्र 1-2च जागा त्याच्यामध्ये सांगली. किती तेव्हा पहिल्या फिरीत 30 जागा आणि पहिल्या जवळजवळ 45 जागांचा विषय मिटला. राहिल्या 3 जागावर 3 महिने गेले. एक वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो, रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत चर्चा चालल्या. सतत तुमचा दबाव, आम्हाला तर दोन्ही बाजूला प्रेशर होतं की एका बाजूला तिकडून प्रेशर का आम्हाला ही जागा पाहिजे बा. त्यांचे 14 खासदार पूर्वी निवडून आलेले शिवसेनेचे, आपली अवस्था कठीण होती ही खरं आहे. यांचे सुद्धा राष्ट्रवादीचे खासदार सुद्धा संख्या मोठी निवडून आली आहे. या सगळ्या याच्यामध्ये चर्चा जी करावी लागत होती, ती चर्चा एक जागेकरता घासून घुसून करीत असताना 3-4 जागांवर खूप कठीण परिस्थितीतून, अडचणीतून आम्ही गेलो. तुमचा दबाव काही कमी नव्हता आमच्यावर. सांगलीचा दबाव होता की ही जागा हक्काची आहे. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कोल्हापूरची जागा जी आमची होती, खासदार आमचा होता, ती आमची सोडलेली, तर आम्हाला ही जागा पाहिजे. आम्ही म्हणायचं ती आमची पारंपरिक जागा आहे. तुम्ही टीव्हीवर काय ऐकलं असेल आमचं ते शब्द परत सांगितले पाहिजे असं नाही. तुमचंही पाठ झाले आम्ही काय काय बोलतो. किती घासाघीस, किती तणाव. परंतु ह्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेल की आपल्या सगळ्या कार्यकर्त्याचा दबाव होता, परंतु त्यामध्ये विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील, विश्वजित कदम, विशालवी हे सातत्यानं एवढा आग्रह, एवढा दबाव, म्हणजे मीटिंग संपून 1 वाजता कुठं पोहोचतोय आम्ही, घरी पोहोचतो, झोपण्याच्या वेळेस विश्वजीतचा फोन, काय केलं तुम्ही आज? दिल्लीला किती चक्र मारल्या मला माहित नाही, तुम्ही अध्यक्ष असायचेच बरोबर. दिल्लीला चक्रा, शेवटी दिल्लीला दखल घेऊन आम्हाला विचारायचे काय करताय तुम्ही. शेवटी दिल्लीवरून सुद्धा केसी वेणुगोपालजी, स्वतः सगळ्या देशाचं इलेक्शन पाहणारे माणसं म्हणजे केसी वेणुगोपालजी, ते स्वतः मुंबईला. एवढंच नाही तर मुकुलजी वासनिक यांच्याकडे पूर्णपणे राज्याच्या सगळ्या राज्यांची जबाबदारी अलायन्सची त्यांच्यावर, ते सगळी चर्चा असताना ते मुंबईला. रमेश चेनिथालाजी आपले प्रभारी ते मुंबईला, आणि ते स्वतः सुद्धा बैठकीला बसले आणि आग्रह धरला की आम्हाला ही जागा पाहिजे. परंतु शेवटी असं आहे की हे मान्य करावं लागतं आपल्याला की त्या आमच्या मित्र पक्षांनी मात्र त्याला मान्यता त्यांनी दिले नाही. एक वेळ अशी आली होती की शेवटी करायचं काय हा प्रश्न, इंडिया अलायन्सचं करायचं काय, इथपर्यंत आघाडीचं करायचं काय हा प्रश्न. आणि अशा अवघड याच्यामध्ये आपण इथपर्यंत खरं सांगतो का, विशाल पाटील असतील किंवा हे तुमची परंपरा काँग्रेस, हे मला सांगलीच्या बाबतीत वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.
तुम्ही काँग्रेसला वाढवलं, जपलंय आणि आतापर्यंत नवी पिढी सुद्धा मनापासून जपते, त्यांचं कौतुक केलं पाहिजे अशी लढाई ते करतात, याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये आणि आमच्या मनात शंका नाही. एवढं म्हणजे त्यांनी इतका तणाव आणि सतत आग्रह हा ह्या सगळ्या मंडळीने ठेवला, विश्वजितच्या नेतृत्वाखाली ठेवला. ते म्हणायचे अरे आम्ही सगळेजण आता एकत्र आलोय, वाद नाही आमच्यामध्ये, गटतट नाही, आम्ही एकत्र आलो तर आम्ही सगळीकडे जिंकू हे आम्हाला खात्री आहे, फक्त यावेळेस आम्हाला संधी द्या, हे म्हणणारे विश्वजित आणि ही सगळी मंडळी. आणि आम्हाला काही खोटं वाटत असं समजलं काही कारण नाही, आम्ही पूर्णपणे सगळेजण तुमच्या बरोबरच होतो. एवढंच नाही तर विशाल पाटलांना नंतर काय पाहिजे ते घ्या, इथपर्यंत कोणता कोठा, शिवसेनेच्या कोठातून नको, चला आपला कोठा, इथपर्यंत सगळ्या प्रकारचा आग्रह हा आम्ही केला. ही वस्तुस्थिती आहे. आता आपण एका महत्वाच्या प्रश्नावर आपल्याला चर्चा एवढीच करायची आहे की ज्यावेळेस ही सगळी परिस्थिती आहे, सगळी मेहनत झालेली आहे, परंतु आपला निर्णय हा सुद्धा तितकाच महत्वाचा, ऐतिहासिक असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याची नोंद असते. कशा पद्धतीनं तुम्ही त्या कालखंडामध्ये काम केलं, कशा पद्धतीनं वागले हे ठरवणारा अशा प्रकारचा निर्णय असतो. इतिहासात त्याची नोंद होत असते. आपण आघाडी म्हणून, इंडिया अलायन्स म्हणून आहेत, अनेक ठिकाणी अडचणी झालेल्या आहेत. तुम्हाला सांगतो इथं नाहीये, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला अशा अडचणीला सामोरं जावं लागलं. शेवटी त्यांना इंडिया अलायन्स हे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं होतं. थोडंफार अडचण आली तरी हरकत नाही, आपल्याला कमीपणा आला हरकत नाही, परंतु आपल्याला सगळ्यांना बरोबरच न्यायचं या हेतून संपूर्ण देशामध्ये सुद्धा खूप ठिकाणी आपण बरोबर लोकांना घेतलेलं आहे. आणि तशी परिस्थिती इथे आलेली आहे. आजही दिल्लीची भावना, आजही राज्यातल्या आमच्या सगळ्यांची भावना ही तुमच्या वेदना, दुःख माहिती असणारे आहेत. ही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्तानं सांगतो, पूर्णपणे माहिती आहे सगळ्यांना. पूर्णपणे दिल्ली स्वतः सोनियाजींना माहिती आहे, राहुलजींना माहिती आहे, प्रियंकाजींना माहिती आहे, खरगे साहेबांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की सांगली. तुम्ही त्यांना विचारलं की देशामध्ये सगळ्यात जास्त तणाव, तुम्हाला ताणतणाव कोणत्या यानं दिला, ते सांगतील सांगलीनं दिला. ही भावना आहे, खरं सांगतो ही भावना आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला ऐतिहासिक अशा पद्धतीच्या निर्णयाची वेळ येते, त्यावेळेस काल सुद्धा मांडले, राहुलजी काल बोलले, ज्यावेळेस येते त्यावेळेस तुम्ही कसे वागले याला महत्व आहे असं माझं मत आहे. आघाडी म्हणून आता उरलेल्या 43 जागांच्या निवडणुका चालू आहेत. सगळे पक्ष फिरतायत. आपणही शिवसेनेच्या उमेदवारांकरता जात असतो, ते आपल्या निर्णय उमेदवारांकरता येतात. पवार साहेब तर आता सगळीकडे फिरतायत आणि ताकद देण्याचं काम करतायत. शेवटी कशा करता करतोय आपण, तर उद्देश एकच आहे शेवटी की राज्यामधून आणि देशामधून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करणे ह्या उद्देशाने सगळे लढत असतील तर माझ्या मते त्यामध्ये आपलाही सहभाग असला पाहिजे. आणि त्याकरता आघाडी म्हणून आपण सगळ्यांनी साथ द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. ज्यांच्या उपस्थितीने इतरांनी आपण सामर्थ्यशाली असल्याची भावना निर्माण होते ते राज्याचे अभ्यासू नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण मी विनंती करतो आपण आपल्या भावना या निमित्ताने व्यक्त कराव्यात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विद्यमाने आयोजित या काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री रमेश बागवे, आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, सिकंदर मुजवर, महादेव पाटील, जितेश कदम, नंदकुमार कुंभार, के बापू, उत्तमराव पवार, मालन मोहिते, संजय हजारे आणि या मेळाव्याला सर्व 6 विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने उपस्थित
काँग्रेसवर प्रेम करणारे, नेतृत्वावर प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, अत्यंत संक्रामक आणि संवेदनशील परिस्थितीमध्ये आपण या मेळाव्याला सगळे जमलेले आहोत. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी खास विनंती केली, तुम्ही सांगलीच्या लोकसभा जागेकरता सर्वांनी, काँग्रेस पक्षाकरता आमच्या सर्वांचा इतका प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आता शेवटी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जावं आणि म्हणून आम्हाला त्यांनी आग्रहाने निमंत्रित केल्यामुळे आम्ही आलेलो आहे. नंतर तिन्ही नेत्यांनी एका ठिकाणी एका दिवशी जाणं हे लोकसभा निवडणुकीमध्ये शक्य नसतं. तरीही आपल्या सर्वांच्या भावना समजून घेण्याकरता आणि शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. अध्यक्षांनी निर्णय घेतला की नाही, आपण तिथे जाऊन येऊ, लोकांना भेटू. आपल्या प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही सर्वांनी भावना ऐकल्या. जवळजवळ 3 महिने 48 पैकी 45 जागांचा निर्णय जवळजवळ झाला होता, पण 1-2 जागांचा निर्णय, त्यातलाही आणखी एक जागेचा निर्णय झाला आणि मुंबईच्या निवडणुका उशीर असल्यामुळे त्यांचा निर्णय 1-2 दिवसात आज होईल. शेवटी एकच जागेकरता 2-3 महिने हा संघर्ष चालला होता. मला आठवत नाही की मी अनेक लोकसभेच्या निवडणुकीच्या हाताळल्यात. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मी 9 राज्यांचा महासचिव प्रभारी होतो आणि अनेक लोकसभा निवडणुका त्याचं मी संचालन केलेलं आहे. जागा वाटपामध्ये समजा आघाडी असेल तर कोणी उभं राहायचं, मग जागा मिळाल्यानंतर उमेदवार कोण द्यायचा याबद्दल संघर्ष होत असतो. पण हा मात्र न भूतो न भविष्यती असा संघर्ष झाला आणि ज्या चिकाटीने बाळासाहेब कदम यांनी किल्ला लढवला, माझ्या पाहण्यामध्ये कुठल्याही राज्यामध्ये इतक्या आग्रहपूर्ण आणि तात्विक अशी, आक्रस्ताळी नव्हे तर मुद्देसूद मांडणी, अगदी जिल्ह्यापासून ते दिल्लीपर्यंत बाळासाहेब कदमांनी केली. आपल्या सर्व सहकार्याने एकत्र ठेवलं. जेव्हा वर्षभरापूर्वी आम्ही जिल्हावर आढावा घेत होतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 नावं 6 नावं, मी आहे, हा आहे, तो आहे, पण एकच असा जिल्हा होता सांगली जिल्हा की जिथे एक मताने जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी सांगितले की नाही, आमचं सगळं एकमत आहे, आमचं एकच नाव आहे. आणि त्यामुळं सांगलीचा निर्णय घेताना 1 मिनिट सुद्धा लागायचं नाही, लगेच पुढचं नाव होऊन जाईल की इथला निर्णय होऊन जाईल अशी मला तरी खात्री होती. परंतु बरंच काही राजकारण झालं, त्या सगळ्यामध्ये मी काही जाणार नाही. बाळासाहेबांनी आपल्या वक्तव्यामध्ये थोडासा ओझरता उल्लेख केला. सांगलीची जागा, सांगली जिल्हा परंपरागत अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून काँग्रेसच्या विचाराचा जिल्हा आहे. काही अपवाद झाले, चुनाव में हार जीत कभी कभी होती रहती है. मागच्या वेळेला असंच काहीतरी राजकारण झालं, नेमकी काँग्रेसच्या हातातनी सीट गेली, उमेदवारी मिळवली पण चिन्ह नाही मिळालं. आणि आता काही प्रॉब्लेम नाही असं आम्हा सर्वांना वाटत होतं. आणि मी आपल्याला स्वतः साक्षीदार म्हणून सांगतो की जिल्ह्यापासनं सोनिया गांधींच्या पर्यंत काँग्रेस पक्षाचं एकाचही दुमत नव्हतं, एकाचही नव्हतं. मुंबईत नाही, दिल्लीत नाही, वरिष्ठ पातळीवर नाही.
आमच्या निवड समिती नाही, जी समिती वाटाघाटी करतोय त्यांच्यामध्ये काही वाद नव्हता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत आपण 2 पक्षाची आघाडी करत होतो. 2004 पासून आपण काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती. 48 जागा दोघांत वाटत होतो. काँग्रेस कधी 26 घेत होती, राष्ट्रवादी 22 घेत होती. पण आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा 3 पक्षाची आघाडी झाली. 2019 साली एका विशिष्ट परिस्थितीमध्ये भाजपच्या हाती पुन्हा 5 वर्ष सत्ता येऊ नये ही त्या निवडून आलेल्या आमदारांची भावना होती. इथे बसलेले आमदार धरून आणि त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला 3 पक्षाची महाविकास आघाडी करावी लागली. सरकार स्थापन झालं. आपल्याला संख्येप्रमाणे वाटा मिळाला. आपला 3रा नंबर होता. पहिला नंबर शिवसेना, दुसरा राष्ट्रवादी, आपण 3ऱ्या नंबरवर होतो. आपल्या संख्येप्रमाणे वाटा मिळाला. वर्ष 1.5 वर्ष सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगलं चाललं. पण एकदम अचानक कोविड आल्यामुळं विकास कामं थांबली. पण कोविडला अत्यंत ताकदीनं त्या महाविकास आघाडीच्या सरकारनं तोंड दिलं. अत्यंत ताकदीने तोंड दिलं. इथे बाळासाहेब थोरात आहेत, बाळासाहेब कदम आहेत. त्यांनीही या खडतर परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राला वाचवायचं काम केलं. पण पुढं काही राजकारण झालं आणि अगदी महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष फोडला गेला. आणि हा पक्ष फोडला, आमदारांची खरेदी झाली, आमदारांना दहशत दिली गेली, ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची भीती दाखवली, काहींना पदाचं आमिष दाखवलं आणि साम दाम दंडभेद या नात्यानं सर्वोच्च पातळीवर माझा जाहीर आरोप आहे की महाराष्ट्रात जे काही घडलं त्याला श्रीमान नरेंद्र मोदी, भाजपचे नेते, देशाचे पंतप्रधान यांचा राजाश्रय होता. त्यांच्या संमतीशिवाय हे झालं नव्हतं. त्यांच्या संमतीमुळं, त्यांच्या अप्रुव्हलमुळं महाराष्ट्रातलं राजकारण घडलं. आर्थिक भ्रष्टाचार आपल्याला माहिती आहे. पण इतक्या मोठ्या प्रकारचा वैचारिक भ्रष्टाचार महाराष्ट्रानं कधी बघितला नव्हता. देशातही क्वचित बघितला होता. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी कधी सुरतला, कधी गुवाहाटीला, कधी गोव्याला 40 आमदारांना रात्री पळवलं. स्पेशल विमान, संबंध हॉटेलच्या हॉटेल बुक केली, मुख्यमंत्री राखणीला. आणि हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानं घडलेला हा देशातला इतिहासातला सर्वात मोठा राजकीय भ्रष्टाचार. सरकार बदललं. आमचं सरकार गेलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. बहुमत होतं. पण त्यानंतर तरी त्यांचं समाधान झालं नाही. कारण महाविकास आघाडीने ज्या निवडणुका लढवल्या, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रॅज्युएट आणि टीचर्स कॉन्स्टिट्यूटच्या त्याच्या आपण कधीही जिंकलो नव्हतो. कोल्हापूरची पोटनिवडणूक असेल, कसब्याची पोटनिवडणूक असेल, अंधेरीची असेल, कधी न जिंकणाऱ्या निवडणूक आपण जिंकायला लागलो. भाजपच्या छातीत धडकी भरली की आता काय खरं नाही. पण शिवसेनेला फोडून त्याचं समाधान झालं नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कधी न भूतो न भविष्यती घरात वाद केला. राष्ट्रवादी पक्ष फोडला. आणि या परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहे. आम्ही निर्णय घेतला की आपल्याला एकाच एक उमेदवार दिला पाहिजे. विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे. कारण भाजपला फक्त 30% मतं पडतात. पण विरोधकांची फाटाफूट झाल्यामुळं भाजप निवडून येतं. आता भाजपला थांबवलं पाहिजे. नाहीतर देशाचं, शेतकऱ्याचं खरं नाही, युवकाचं खरं नाही, बेरोजगाराचं खरं नाही, महागाईचं काही खरं नाही, भ्रष्टाचार थांबणार नाही आणि देशाचं संविधान पण थांबणार नाही. इतकी भ्रष्ट राजवट. म्हणून मग काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला मताचं विभाजन टाळण्याकरता इंडिया आघाडी केली पाहिजे. आणि महाराष्ट्रात
महाविकास आघाडी म्हणून 3 पक्षांनी नंतर इतर पक्ष आपल्या बरोबर येतील त्याला घेऊन पुढे गेलं पाहिजे. आता काय सहजासहजी निर्णय घेतला नव्हता. अगदी छातीवर दगड ठेवून आपण हा निर्णय घेतला. कारण माहिती होतं 3 पक्ष असले तर वाटी बारके बारके वाटे होतील, आपल्या वाट्याला कमी येणार आहे. आणि मग 3 ज्येष्ठ नेत्यांची एक समिती महाराष्ट्रात नेमली गेली आणि वाटाघाटीला सुरुवात झाली. बऱ्याचशा जागा लगेच सुटल्या. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगलीचा तिढा मात्र काही सुटला नाही. आता त्याच्या मागचं राजकारण फार मोठं, हळूहळू ते तुमच्या पुढे येईल. चर्चेला ही मंडळी बसली की शिवसेनेकडून मागणी व्हायची की आमच्या 18 लोकसभेच्या जागा 2019ला निवडून आल्यात. तुमच्या किती आल्यात? दुर्दैवानं काँग्रेसची 1 जागा आहे. आता चला सुरू करा वाटाघाटी. तिथनं सुरुवात व्हायची. मग आम्ही म्हणा जर 18 पैकी राहिल्या किती तुमच्याकडं, तर म्हणजे नाही आमचा पक्ष लढतो. आमदार कोणी असला तरी आमचा पक्ष लढतो. आणि या 2 मुद्द्यावर चर्चा जवळजवळ 3 महिने झाली. आणि एक स्वाभाविक होतं की जो वाटा आपल्याला 2 पक्षाच्या आघाडीमध्ये मिळेल तो 3 पक्षाच्या आघाडीमध्ये मिळणार नाही. थोडा वाटा कमी होईल हे माहिती होतं. पण आमचा आग्रह होता की ज्या जागा मिळतील त्या निवडून येणार घ्या. नुसता आकडा पूर्ण करण्याकरता कुठल्याही पडणाऱ्या जागा घेऊन काही उपयोग नाही. आणखी 2 कमी झाल्या तरी चालतील, पण त्या सगळ्या निवडून येणाऱ्या जागा घ्या. आम्ही सांगतो कोणत्या निवडून येणार आहेत. त्यात 1 नंबर सांगली होती. त्यामध्ये आता काय राजकारण झालं काय झालं ते हळूहळू पुढे. पण मी तुम्हाला या ठिकाणी फक्त क्रमजी येणार नव्हतो, पण मुद्दा मी बाळासाहेबांच्या आग्रह करता आलो. कारण मी स्वतः तुम्हाला सांगायला आलो की मी तो 3 महिन्याचा किंवा त्याच्या आधीचा संघर्ष, या संघर्षाचं नेतृत्व थेट पुढे उभा राहून विश्वजित कदम यांनी केलं. तो संघर्ष मी पाहिलेला आहे. ऐतिहासिक संघर्ष आहे. पक्षाच्या घटनेच्या चौकटीत राहून केलेला आहे. अक्रस्ताळेपणे केलेलं नाही. कुठं काही निशाण दाखवा, कुठं दंगा करा, कुठं नेत्यांना आणा, असं बिलकुल नाही. अगदी प्रामाणिकपणे काँग्रेसच्या घटनेच्या चौकटीत राहून हा संघर्ष झाला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. पण काही कारणामुळं पुढच्या पक्षांनी हट्ट सोडला नाही. पर्याय निघाला की आपण काहीतरी याच्याबद्दल काही बदलीमध्ये काहीतरी कॉम्पेन्सेशन देऊया. तोही निर्णय झाला. तोही निर्णय करावा गेला. ठीक आहे, नाही मिळाली, निर्णय झाला. आणि हा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींच्या पातळीवर झालेला आहे. खालच्या खाली झालेला आहे. नाना पटोलेंनी नाही केलं किंवा बाळासाहेब नाही केलं किंवा मी नाही केलं. आम्हाला हे काही मान्य झालं नाही म्हणून आम्ही तिघे आलो. आणि मग थोडी चाहू लागायला लागली आपल्या मित्र पक्षाने की थोडंसं काहीतरी चुकलंय. त्यामुळे आता काय करायचं. मग पुरा पुढचा टप्पा सुरू झाला. मग हे घ्या, विधान परिषद घ्या, मग राज्यसभा घ्या, आमच्या कोट्यातली देतो. काय काय झालं ते बाळासाहेबांना नानाभाऊंना माहिती आहे. याच्यापेक्षा आणखी काही विश्वजित कदम यांचे सहकारी यांना काही करता आलं असं मला वाटत नाही. नॉट ह्युमनली पॉसिबल. आता हे घडलं. नानाभाऊंनी प्रयत्न केला शेवटपर्यंत मीडियाला सांगितलं नाही ही जागा आमचीच आहे. बाळासाहेब आम्ही सगळे सांगत राहिलो की नाही काय झालं ते शेवटी निर्णय आमच्या बाजूनच होणार. कारण हा निर्णय इतका सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ होता की त्यामध्ये चर्चा करून तुम्ही उजव्या का आम्ही उजव्या विषय नव्हता. 1% त्यामध्ये काही विषय नव्हता. पण शेवटी हा अंतिम निर्णय झाला आणि तो सर्वोच्च पातळीवर झालेला आहे.
ते सांगायला विश्वजित कदम यांनी तुम्हाला सांगितलं काय काय घडलं. मी त्याचा दुजारा करतो, बाळासाहेबांनी सांगितलं, नानाभाऊ सांगतील. आता आपल्या समोर ही परिस्थिती आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये आपला जर वेगळा निर्णय लागला असता, निकाल लागला असता, आपल्याला आघाडी करायची काय गरज होती, पण करावी लागेल. 2019ला लोकसभेला आपल्याला एकच लोकसभेची जागा मिळाली. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तर काहीच मिळालं नाही. एक फक्त चंद्रपूरची जागा मिळाली. नाईलाजानं 3 पक्षाची आघाडी करावी लागली आणि त्याची किंमत मोजावी लागली. ती किंमत दुर्दैवानं सांगलीकरांच्या, माझ्या सांगलीमधल्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्यावर येऊन पडली. पुढे काय करायचं, निवडणूक कशी लढवायची, हा निर्णय आपण घेणार आहोत. नानाभाऊ सांगतील. पक्षाची राज्यघटना आहे. पण मला वाटतं काही झालं तरी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा आणि दिल्लीच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे. तर झाला नाही तर पुढच्या पिढ्यांचा शाप आपल्याला घ्यावा लागेल. आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. बेरोजगार युवक, शिक्षक नोकरीच्या शोधात फिरतोय. घर चालवणं अवघड झालेलं आहे. भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे. 50 खोके पुढे करता करता कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशनखोरी, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये पैसे. आता सरकारी अधिकाऱ्यांना पैसे दिले तो खालच्या शेतकऱ्याला सोडेल का? पुढे पिळून काढलं सगळ्याच बहुजन समाजाला, या लोकांना. म्हणून हे सरकार गेलं पाहिजे. म्हणून आपण जो काही निर्णय घेऊ ते सरकार जाईल. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात विजय होईल. पुन्हा महाविकास आघाडीचं विधानसभेमध्ये राज्य येईल आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीचा पराभव होऊन इंडिया आघाडीचं नेतृत्व राहुल गांधी नेतृत्व करतील, काँग्रेस नेतृत्व करेल. आणि काँग्रेसचा जो एक ऐतिहासिक जाहीरनामा तुमच्या पुढे ठेवलेला, जरूर त्याचा अभ्यास करा. त्यामध्ये आम्ही पोकळ आश्वासन दिलेलं नाही. सगळे ठोस आश्वासन आहेत. आणि कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये 5 गॅरंटी दिल्या होत्या. राज्य आल्याबरोबर 5च्या 5 गॅरंटी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. देशाच्या जाहीरनाम्यामधले गॅरंटी देखील आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि आता या परिस्थितीला सामोरं जाण्याकरता एका बाजूला सांगली जिल्ह्यातली काँग्रेस अबाधित राहिली पाहिजे, एकसंघ राहिली पाहिजे, ताकदवान राहिली पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदीचा पराभव झाला पाहिजे. हे दुहेरी आव्हान आपल्या पुढे आहे आणि ते आव्हान आपल्या सर्वांना पेलायचं. आणि मला वाटतं सांगली जिल्ह्यासारख्या प्रचंड काँग्रेस विचाराच्या भूमीमध्ये आपण ते इंद्रधनुष्य पेलू असं मला खात्री वाटते. आज राहून राहून मला डॉक्टर पतंगरावजी कदम यांची आठवण येते. ते जर चर्चेत असते कदाचित वेगळा निर्णय लागला असता. कारण त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. त्यांचा आग्रह, त्यांचा वाटाघाटी करण्याची पद्धत, पण आज ते आपल्याकडे नाहीत. त्यांची जबाबदारी बाळासाहेब कदमांच्यावर आली आहे. त्यांची जबाबदारी अत्यंत समर्थपणे प्रतापजी दोघांनी जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे दुहेरी आव्हान निश्चितपणे आपण पेलाल. नानाभाऊ आणि काँग्रेसचे नेते योग्य तो निर्णय घेतील हा विश्वास मनामध्ये ठेवतो. आणि सांगली जिल्ह्यातली काँग्रेस ही पूर्वीपेक्षा जास्त ताकदीने एकसंघपणे काम करेल हा विश्वास ठेवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे निडर नेतृत्व माननीय आमदार नानाभाऊ पटोले, जे आजच्या मेळाव्याचे अध्यक्ष आहेत. जागा सोडू नका कोणी, प्लीज विनंती आहे. काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे विश्वजित हात पाहिजे. काय पाहिजे काय पाहिजे विश्वजित हात पाहिजे. विश्वजित आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विश्वजित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काँग्रेसचं चिन्ह घालायला कट्टा माहीत पडला पाहिजे.
धन्यवाद. मी सुद्धा विश्वजित दादांच्याच बरोबर आहे आणि विश्वजित दादांच्या विचाराला मी पूर्ण समर्थन करतो. ज्या पद्धतीनं विश्वजितने ज्याप्रमाणे विश्वजितनी आपल्या भावना मांडल्यात त्या भावनेचं मी समर्थन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्याला मार्गदर्शन करून गेले. ते विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, आपल्या जिल्ह्याचे आणि आमचं काँग्रेसचं उभरतं नेतृत्व विश्वजित कदम, आमचे शहराचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील साहेब, आमचे सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत, रमेशदादा बागवे, जितेश भैया कदम, JK बापू जाधव, नंदकुमार कुंभार, जयदीप भोसले, संदीप जाधव, श्रीमती मालन मोहिते, बाळासाहेब कोंडाळ, मंचावर बसलेली सगळी सन्मान्य मंडळी, उपस्थित सगळे काँग्रेस प्रेमी, सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमचे सगळे तरुण मित्र, आमच्या सगळ्या भगिनी आणि पत्रकार बंधू, तुम्हाला जेवढं दुःख झालं त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला झालं. गेले 3 वर्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जीवापाड महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जाऊन विखरलेलं काँग्रेस एकत्रित करून पुन्हा यशवंतराव चव्हाण साहेबांचं, वसंतदादा पाटलांचं, पतंगराव कदमांची काँग्रेस या महाराष्ट्रात उभी करण्याचा एक संकल्प घेऊन मी काम केलं. आणि जिथं गटाचा उल्लेख मगाशी बाळासाहेबांनी केला, या सांगलीमध्ये सुद्धा मीच मध्यस्थी करून सगळ्या काँग्रेसला एकत्रित आणून राहुल गांधींची, सोनिया गांधीची काँग्रेस अशा पद्धतीचं स्वरूप आपण या ठिकाणी आणलं. मी आता 4 दिवसाच्या पहिले जेव्हा निवडणुकीचे प्रचार सुरू व्हायच्या पहिले मी जेव्हा दिल्लीला गेलो, सोनियाजी म्हणालेत की अरे नाना वो सांगली के अपने विश्वजित कदम के तिकीट का क्या हुआ. विशाल पाटलांचं नाव माहित नव्हतं, विश्वजित कदम के तिकीट का क्या हुआ. बघ मी मॅडमला सगळ्या गोष्टी सांगितल्या समजून, मॅडमनी पण भावना आपल्या जोरात व्यक्त केल्यात. पण तुम्ही आम्ही सगळेजण काँग्रेसचे नेते म्हणून, कार्यकर्ते म्हणून एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना आता थोडासा त्याचंही भान आपल्याला ठेवलं पाहिजे. ज्या सोनिया गांधीजींनी आपल्या कपाळाचं कुंकू या देशासाठी दिलं, ज्या सोनिया गांधींनी स्वतः प्रधानमंत्री न बनता UPच्या 2दा त्यांच्या नेतृत्वात सरकार आली, त्यांना प्रधानमंत्री होता आलं असतं, पण देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी स्वतःचं प्रधानमंत्री पदही नाकारलं. त्या आमच्या सोनिया गांधीला या नरेंद्र मोदीच्या सरकारनं ईडीच्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं फरकडत नेलं, तासोनतास त्या ठिकाणी बसवलं. आमचे नेते राहुल गांधीजींना कुठलाही दोष नसताना त्यांना धक्काबुक्की करून त्यांना ईडीच्या कार्यालयात बसवलं. त्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला तुम्ही आम्ही म्हणून, काँग्रेस म्हणून आम्ही माफ करणार आहे का? माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना द्यायचं. आपण देऊ शकत नाही. आणि अशा या परिस्थितीमध्ये विश्वजित, मी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो, जे दृष्ट आमच्या सांगली काँग्रेसला लावण्याचं काम ज्यांनी केलं असेल त्याची दृष्ट मी उतरवण्याशिवाय नाना पटोले शांत बसणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी मी सांगतो. आणि तुम्हाला एक सांगतो की
ही लढाई जी आहे ही लढाई आपली आतापर्यंतच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी झाल्यात त्या वेगळ्या होत्या, पण आजची लढाई वेगळी आहे. चुकून, कारण की आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की 48च्या 48 जागा कशा निवडून येता येईल. मी गेले महिनोंचे मी माझ्या स्वतःच्या घरात नाही गेलो. दिवस रात्र प्रत्येक जागेवर. आजचा दिवस मी आज सोलापूर जिल्ह्याच्या प्रचारात राहणार होतो, पण आजचा दिवस सांगलीसाठी, सांगलीच्या काँग्रेसच्या प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्यासाठी मुद्दामून या ठिकाणी मी वेळ घेऊन आलो. मला माहित आहे की माझं कुटुंब, मी काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की माझं कुटुंब एकत्रित ठेवणं. मी सुरुवातीला सांगितलं की जे दुःख तुम्हाला झालं त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला झालेलं आहे. मागच्या काळातही आपण 2019चे चित्र पाहिलं, त्यावेळेसही आपल्याशी आपला पंजा या ठिकाणातून गायब करण्यात आला. यावेळेस सगळ्यांनी त्याचा इतिहास सांगितला की कोल्हापूर आणि कोल्हापूर नंतर हे ठीक आहे. एकदा या षडयंत्रामध्ये नाना पटोले फसला, तुम्ही नाही फसलात, मी फसलो. आता त्याच्यातल्या चक्रव्यूहातून कसं बाहेर निघायचं ते मला जास्त माहिती आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी इशारा सगळं सांगून टाकेल, पण मी तुम्हाला सांगतो की ज्या तुमच्या वेदना आहेत त्या वेदनेला न्याय मिळवून देण्याचं काम नाना पटोले करेल एवढा विश्वास या ठिकाणी देतो. मी जास्त बोलणार नाही, पण आज आपल्या समोर जे संकट आलेलं आहे, जे देशाच्या संविधानाला संकट आलेलं आहे, देशाच्या लोकशाहीवर जे संकट आलेलं आहे, या संकटालाही तुम्हा मला कोणाला विसरता येणार नाही. चुकून समजा या अशा वादामध्ये देशामध्ये भाजपचं, मोदीचं, RSSचं सरकार आलं तर मग याच्यानंतर पुढच्या निवडणुका पण नाही. पुढे निवडणुका नाहीत. ते किती खतरनाक लोक आहेत त्याची जाणीव आता देशातल्या लोकांना झाली. 2017 तर मला झालीच होती, मी त्याच्यातला अनुभवी आहे. लोक सत्तेसाठी काही करतात. ज्याला 2-2 वेळ मुख्यमंत्री बनवलं काँग्रेसनी, निस्त्या आदर्श नाव घेतल्याबरोबर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत. पण तुमच्यासारखे कट्टर लोक, मजबूत लोक, काँग्रेस विचाराला यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटलांना मानणारी लोक, पतंगराव कदम साहेबांना मानणारी लोक या सांगली जिल्ह्यात आहे. आणि मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या भावना ज्या आहेत, वेदना आहेत, त्या माझ्या पण आहेत. मी तुमचं सगळ्यांचं दुःख, तुम्ही बोलू नाही शकलात मगाशी, तुम्ही सांगतात, त्यामुळे मी तुमचं दुःख समजतोय. नाही समजत तसं नाही आहे. मी तुमच्यासारख्यातलाच लहान कार्यकर्ता आहे. मी काही फार मोठा नाही आहे. संघर्षाने इथपर्यंत आलो, पण तुमच्या भावनेचं चीज करील मी, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि जास्त काळ नाही आहे, 3-4 महिनेच वाट पाहायचं आहे. पण आता मला आपल्या सगळ्यांना सांगतो की जे काही अलायन्समध्ये आपल्या आहे, ज्यांचं आखरी पंजानंच मशाल पकडावं लागतं. आपला पंजा त्याला सोबत मिळाला की ते कोमजणारं आता त्याला हाकलायचं, एवढं डोक्यात ठेवायचं. कोमजलेलंच आहे ते.